नमस्कार, मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे शाळेबद्दलची, ज्याची वाट सगळेजण, राज्यातले सगळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी देखील पाहत होते। कोरोना काळात शाळा बंद असताना सुद्धा पालकांकडून अव्वाच्या सव्वा फी वसूल करण्यात आली होती, पण राज्य सरकारने मात्र शिक्षण सम्राटांना याबद्दल दणका दिला आणि 15% फी कपातीचा निर्णय घेतला होता। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावरून खडाजंगी झाल्याची माहिती आता समोर आली आहे। या निर्णयाबद्दल आदेश निघणे आवश्यक होतं, पण राज्यातल्या शाळांची फी 15% कमी करण्याच्या संदर्भात निर्णय झाला। अजूनही यावर नोटिफिकेशन मात्र निघू शकलेला नाहीये आणि हा निर्णय घेऊ नये याबाबत मंत्रिमंडळातच खडाजंगी झाल्याचं आता समोर येतंय। यासाठी शिक्षण सम्राट असलेल्या काहींनी विरोध केल्याची माहिती समोर येते। 15% फी कपात करू नये अशी मागणी काही मंत्र्यांनी केली। आपल्याला माहिती आहे, गेले 1.5 वर्ष जवळपास शाळा ऑनलाईन सुरू आहेत, कित्येक शाळा तर होतही नाहीयेत। अशा वेळेला अनेक खासगी शाळांनी अव्वाच्या सव्वा फी आकारणं सुरू केलं होतं आणि त्यामुळेच 15% फी कपातीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। पण 28 जुलैला हा GR जो काढला होता, तो GR प्रत्यक्ष त्याचं नोटिफिकेशन निघालंच नाही आणि त्यामुळे 15% फी कपातीचा निर्णय पूर्णपणे रद्द करण्यात आला। हे कोण शिक्षण सम्राट आहेत ज्यांनी विघ्न आणलं, असा प्रश्न साहजिकच सर्वसामान्यांकडून विचारला जातोय, कारण सर्वसामान्य नागरिकांपैकी अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आर्थिक चणचण जाणवते। अशा वेळेला अव्वाच्या सव्वा फिया देणं खरोखरच योग्य आहे का, असा सवाल विचारला जातोय। दरम्यान यावर बाळासाहेब थोरात यांनी काय म्हटलंय ते बघूया। खाजगी संस्था ज्यांनी आहेत आणि तिथे शिक्षण मुलं घेत आहेत, आज तर शाळा 1.5 वर्ष बंद आहेत। आता याला दोन्ही बाजू आहे। पालकांची जिथे आर्थिक परिस्थिती कठीण असेल तर आपण समजू शकतो का कठीण परिस्थिती, पर सर्वांनीच फी दिली नाही तर तिथला पगार करणं सुद्धा मुश्किल, ही बाजू आहे। आणि म्हणून ह्या सगळ्याचा विचार, चर्चा, मंथन एक होत असतं आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं दिलासा देता येईल। पालक एका बाजूला थोडा पालकाला दिलासा दिला पाहिजे की ज्या सोयी वापरल्याच नाही, म्हणजे वाहन वापरत असतो, वाहतूक आपण विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो, त्या बसेस वापरल्या नाही तर त्याचा चार्ज लावायचं काही कारण नाही। अशा काही गोष्टी असतील तर त्या वजा केल्या जाव्यात, त्याबाबतीत चर्चा ही झाली होती। तर या सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे ठरवलंय का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय। राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राचा पूर्णपणे बट्ट्याबोळ करण्याचा निर्धार केला आहे का, असा प्रश्न पडावा, अशी इतकी गंभीर परिस्थिती आहे। म्हणजे निर्णयच घ्यायचे नाहीत, निर्णय नुसत्या घोषणा करायच्या, प्रत्येक निर्णयाला न्यायालयाकडनं फटकारे मिळवायचे। 15% फी कमी करण्याचा निर्णय आमच्या शिक्षण मंत्र्यांनी तावातावाने घोषित केला प्रसिद्धीसाठी, पण कालच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये सुद्धा शिक्षण सम्राटाच्या दबावापोटी हा निर्णय घेता आला नाही। हे सरकार कुणाचं आहे? महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं आहे का शिक्षण सम्राटाच्या तालावर नाचणाऱ्यांचं आहे? याचा विचार कुठेतरी करण्याची गरज आहे। आणि याबद्दलच बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत पालक संघटनेचे अध्यक्ष जयश्री देशपांडे। जयश्रीताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। अगदी महत्त्वाचा प्रश्न, एकीकडे शाळा सुरू होणार नाहीत 17 ऑगस्ट पासून सुद्धा, असं सरकारनं आज स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे शाळा सुरू होणार नाहीये, जिथे ऑनलाईन सुरू आहे तिथे ऑनलाईन कदाचित सुरू राहतील, किंवा ज्यांच्यापर्यंत शाळा सुरू होत नाहीयेत त्या ती अवस्था तशीच राहणार आहे। अशा परिस्थितीत फी माफीच्या निर्णयाला देखील स्थगिती देण्यात आली आहे, म्हणजे फी देखील 15% कपात होणार नाहीये। सातत्याने तुम्ही लढा देता, याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय? अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे ही, जिथे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले निर्णय जर आपले राजकारणी लोक मान्य करत नसतील तर ह्या सगळ्यांचा मी आज आपल्या माध्यमातून जाहीर धिक्कार करते। कारण हे राजकारणी लोक जे संस्था चालक आहेत, ज्यांनी हा निर्णय घेऊ देत नाहीयेत, त्यांना मला इथे सांगावंसं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळेजण एक समाजकारणी आहात। तुम्ही आमच्या समाजासाठी आहात आणि आमच्या समाजाने तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ही गोष्ट त्यांनी कदापिही विसरता कामा नये। आज ज्या विश्वासाने आम्ही या लोकांना निवडून दिलं होतं की हे आमच्या सामान्य लोकांसाठी, पालकांसाठी, कॉमन पीपलसाठी बऱ्याच काही गोष्टी करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु यांची नफेखोरी थांबायलाच तयार नाहीये। आज यांच्या चौकशा का होऊ नयेत, यांच्या शाळांचे ऑडिट रिपोर्ट कुठे आहेत? आणि जर या खऱ्या अर्थाने जेव्हा समाजाला तुमची गरज आहे, अशा वेळेस जर ही लोक आमच्यासाठी उभी राहत नसतील तर माझं पालकांना आव्हान आहे, यातल्या एकाही लोकांना इथून पुढे तुम्ही मतं देऊ नका। आज जो माणूस आपल्या पाठीमागे उभाच राहू शकत नाही, तो आपला पालक कसला आणि तो आपला नेता कसला? अत्यंत खेदाची गोष्ट आहे। आज समाज कुठल्या
काय माध्यमांमधनं भरडतो याची कुठलीच कल्पना ह्या लोकांना नाहीये का ते बुरखे पांघरून फिरतायत. हं. किती किती खिसे भरणार तुम्ही लोक स्वतःचे. आज कॉमन पीपल मरतोय, लोकांना खायला अन्न नाहीये. पण जयश्रीताई असा युक्तिवाद केला जातोय की जे शिक्षक शिकवतायत म्हणजे जिथे ऑनलाईन शाळा सुरू आहे तर जिथे शिक्षक शिकवतायत तर तो खर्च निघत नाहीये शाळेचा अनेक ठिकाणी आणि म्हणून फी घेणं हे आवश्यक आहे असा युक्तिवाद केला जातोय. ही धादांत खोटी गोष्ट आहे. हं. बऱ्याचशा शाळांमध्ये संस्थांनी आपले जे शिक्षक लोक होते ते शिक्षक लोक कमी केलेत. वास्तविक पाहता दिसणारा पगार वेगळा असतो आणि प्रत्यक्ष दिला जाणारा पगार वेगळा असतो. आज जर का एका स्क्रीनवरती 60-70 मुलांना शिकवण्यासाठी जिथे क्लासरूम मध्ये 40-50 मध्ये एक टीचर असायच्या तिथे आज 70-80च्या मॉबला एकच टीचर असतात. बऱ्याच शाळा रेकॉर्ड करून पाठवतात. त्यानंतर आमच्या शिक्षकांना किंवा त्यांच्या पगाराला कुठेही विरोध नाही. या सगळ्या संस्थांनी आजपर्यंत केलेली नफेखोरी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर करावी. त्या संस्था कुठल्याही अर्थी आपली नफेखोरी जाहीर करत नाहीत. यांचे मागचे सगळे अकाउंट हिशोब केले पाहिजेत. आणि आज आमचं नेमकं हेच म्हणणं आहे की ज्या सुविधा आम्ही वापरत नाहीत या सुविधांचे पैसे का द्यायचे. इतकी साधी गोष्ट असताना सुद्धा या राजकारण्यांना जर समजत नसेल तर आज तर नागरिकांनी उठून उभं राहण्याची गरज आहे. आज पालकांनी उठून उभं राहण्याची गरज आहे. आज आपला समाज कुठे भरडतोय, काय चाललेलं आहे आणि राजकारण्यांना यांचे खिसे भरायचं पडले. एका विश्वासाने आम्ही आज यांना या मंत्रालयामध्ये पाठवलं होतं. पण जयश्रीताई असं म्हटलं जातंय की आता उदाहरणार्थ बस सेवा नाहीये किंवा लायब्ररी वापरली जात नाहीये, कम्प्युटर लॅब वापरली जात नाहीये तर ते पैसे तुम्ही वजा करा असं आवाहन आता काही वेळापूर्वी जेव्हा बाळासाहेब थोरात बोलले तेव्हा त्यांनी केलेलं आहे की ते पैसे वजा करा. पण मग अतिरिक्त फी आहे ती सुद्धा अवाच्या सवा आहे का काही शाळांची? आता सगळ्यात मोठी थोरात साहेबांना कितपत कल्पना आहे हे मला माहिती नाहीये. आणि खरं तर मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज प्रत्येक जण ह्या गोष्टीला राजकारण म्हणूनच बघतोय. आज जर आपण फीसचं स्ट्रक्चर बघितलं की फीस तुम्ही काढणार कशी, कारण आज शाळांनी फीसचं स्ट्रक्चरच क्लिअरली डिक्लेअर केलेलं नाहीये. सगळी फीस त्यांनी अंडर ट्युशन फीस दिली आहे. जिथे कायद्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की प्रत्येक फीस हे वेगळ्या वेगळ्या हेड्स खाली घेतात तर ते डिक्लेअर करा ट्युशन फीस कोणती आहे तुमची, त्याच्यानंतर स्पोर्ट्सची कुठली आहे, लायब्ररी कुठली आहे. पण शाळांनी ह्या गोष्टी केलेल्याच नाहीयेत. पहिल्यांदा ह्या सगळ्या शाळांवरती आधी कारवाई करा. यासाठी खूप मोठी यंत्रणा लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं इच्छाशक्तीचा खूप मोठा अभाव आहे. 15% जो आहे हा सुप्रीम कोर्टाने सांगितलेले दिलेले डायरेक्शन्स आहेत आणि आज हे लोक जर का सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स मानत नसतील तर याच्यावरती सुप्रीम कोर्ट मला वाटतं पुन्हा एकदा सक्षमपणे उभे राहण्याची आता गरज आलेली आहे. जयश्रीताई किती साधारणपणे खासगी शाळा असतील की ज्यांच्या पालकांकडनं ही फी आकारली जाते? मला आठवतंय तुम्ही जून महिन्यापासून गेल्या वर्षीच्या या विरोधात आंदोलन करताय कारण अनेक शाळांनी तर फी नाही तर शाळा नाही असं म्हणून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यापासून सुद्धा नाकारलं होतं. तेव्हापासून सातत्यानं तुम्ही याबद्दल बोलताय. साधारणपणे किती शाळा असतील अशा खासगी ज्या अशा अव्वाच्या सव्वा फी आकारतायत आणि जी फी कपात होणं अत्यंत आवश्यक आहे? हार्डली 2 ते 3% शाळा असतील आमच्या माहितीप्रमाणे की ज्यांनी थोडीफार प्रमाणात पालकांना सूट दिलेली आहे. आम्ही त्या शाळांचं सुद्धा स्वागत करतो कारण ज्या आज खऱ्या अर्थाने हा पालक आणि शाळा यांचा म्हणजे हा घरातला वाद आहे हा फार कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलाय. आज ही दुर्दैवाची गोष्ट आहे की शाळांना कुठेही वाटत नाही की आपण आपल्या पालकांना समजून घ्यावं. आता माझ्याकडे कितीतरी केसेस अशा उभ्या आहेत की 10वीचे रिझल्ट आलेले आहेत. 2 वर्ष लोकांना खायला पैसा नाही, अन्न नाही त्यांच्याकडे आणि तरी आता फीस भरत नाहीयेत. फीस न भरल्यामुळे मुलांचे टीसीस देत नाहीयेत. अरे किती असंवेदनशीलता म्हणायची या लोकांची. यांच्या नफेखोरीवरती कोण काम करणार? यांचे ऑडिट रिपोर्ट झालेलेच नाहीयेत तर ऑडिटवर कोण काम करणार आहे? जयश्रीताई तेच विचारायचं की आता तुमची भूमिका काय असणार आहे? कारण आता तर सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलंय की ही फी कपात होणार नाही म्हणजे नोटिफिकेशनच काढण्यात आलं नाही त्यामुळे आता ही 15% फी कपातीचा जो दिलासा मिळणार होता तो आता मिळणार नाहीये. मग तुम्ही काय करणार आहात? आता पुन्हा आंदोलनाचं अस्त्र उभारणार का याच्या पुढे परत तुम्ही न्यायालयात जाणार आहात? निश्चित आमचे दोन्ही प्रयत्न चालू आहेत. आम्हाला थोडासा ही शंका येतच होती की सरकार कुठेतरी असंवेदनशील आहे. खरं तर माननीय उद्धव ठाकरे साहेबांकडनं आमची खूप मोठी अपेक्षा होती पण आज खूप मोठा निराशाभंग झालेला आहे. वाईट वाटतं ह्या गोष्टींचं आणि सगळ्या मंत्र्यांचं सुद्धा खूप वाईट वाटतंय की आज आमचा विश्वास जो आम्ही त्यांच्यावरती ठेवला होता त्या विश्वासाला तडा गेलेला आहे.
निश्चित सुप्रीम कोर्ट आणि आंदोलन या दोन्ही गोष्टी आता इथून पुढे आमच्या चालू राहतात. जयश्री, तुम्ही आमच्या सोबत अशाच राहा, पण आपल्या सोबत आता मेष्टाचे जिल्हाध्यक्ष राहुल उमाळे हे देखील जोडले गेलेले आहेत. राहुलजी, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, फी कपातीला तुमचा विरोध होता, काय नेमकं कारण आहे? कारण लाखो पालक वाट बघत होते, किमान काहीसा तरी दिलासा मिळावा. नेमकं काय कारण होतं फी कपातीला विरोध करण्याचं? आम्ही जो सुरुवातीला निर्णय केला होता 25% घेतला होता, तो जे गरीब आहे आणि ज्यांचे रोजगार ठेवलेले अशा पालकांना आम्ही सगळ्यात पहिल्यांदा घोषणा मेष्टांनी केली होती की त्यांना खरोखर गरज होती आणि त्या पालकांना द्यायला पण सरसकट 25% आम्ही देणार नाही आणि 5% जे दिलेले आहे त्याच्यामध्ये शासनाने सर्वांना सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये सातवा आयोग लागलेले असे कर्मचारी आहे किंवा जे मोठे उद्योगपती आहे यांचे मुलं आपल्याला गरीब मुलांना द्यायचा आहे, त्यांचा आमचा विरोध नाही आहे. आम्ही 25% द्यायला तयार आहोत 15च्या ऐवजी. आणि त्याचा जो भुजंड शाळेवर बसतो तो शासनाने द्यायला पाहिजे. आणि तुम्ही ठीक आहे सुप्रीम कोर्टाने 15% द्यायला सांगितलं, ठीक आहे, पण तुम्ही 85% द्या असा आदेश तुम्ही पारित करायला पाहिजे. ते शासनाने केले नाही आहे. कारण की संभ्रम स्थिती आहे 25% 15%. त्याच्यामुळे पालकांनी असं ठरलं की 25% मेस्टा देऊन राहिलेले आणि 15% शासन असं 40%. त्याच्यामुळे फी शाळेने प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे राहुलजी, तुमचा फी कपातीला विरोध नव्हता? राहुलजी, आवाज येतोय तुमच्यापर्यंत? राहुल उमाळे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण आता आपण जातोय जयश्रीताई देशपांडे यांच्याकडे पुन्हा. जयश्रीताई, आता राहुल उमाळे काय म्हटलं हे कदाचित तुम्ही ऐकलं असेल, तर नेमकं काय आहे हे प्रकरण? म्हणजे 25%, 15%, काय नेमकं हे आहे आणि याबद्दल पालक संघटनेची भूमिका काय आहे? वास्तविक पाहता आम्ही आता सध्या आमचा विश्वास हा फक्त सुप्रीम कोर्टावरती आहे. आम्ही न्यायालयाचा आधार टाकून आम्ही 15% कपातीला, त्या आदेश मला वाटतं आपल्या सरकारने वाचलेला नव्हता. त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे म्हटलं होतं की ज्या सुविधा पालकांनी वापरल्याच नाहीत त्या सुविधांचे शुल्क देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही, ते फीस भरू शकत नाही, त्यांचा सौदार्यपूर्ण विचार करावा असं कोर्टाने म्हटलेलं आहे. आता खरी ही वेळ होती की शिक्षण मंत्र्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालण्याची वेळ होती आणि आदेश आम्हाला तिथून निघण्याची वेळ होती. आणि ह्या आम्हाला बरेच दिवसांपासून ह्या गोष्टीची आम्हाला खात्री होती की हा आदेश निघणार नाहीये आणि हा लढा. जयश्रीताई, तेच विचारायचं आहे की शिक्षण विभाग आदेश काढतं की शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत, पुन्हा त्या GR ला स्थगिती दिली जाते, फी माफी बद्दल सुद्धा आधी आदेश काढला जातो आणि नोटिफिकेशन काढलं जात नाही, त्यावरून सरकारमधले मंत्रीच त्याला विरोध करतात. काय नेमकं हे सगळं शिक्षण विभागाचं एकूणच चाललेलं आहे की कारण याचा परिणाम थेट पालकांवर आणि मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात होतोय? हे खूप स्पष्टपणे दिसतंय आपल्याला की या सरकारमध्ये बसलेल्या मंत्र्यांच्या, शिक्षण सम्राटांच्या शाळा आहेत आणि शिक्षण सम्राटांचा पूर्ण पगडा हा मंत्रालयावरती आहे. आपल्याला मंत्रालय जरी दिसत असेल तरी तिथे बोटावर मोजण्या इतके मंत्री असतील की ज्यांच्या स्वतःच्या शाळा नाहीयेत आणि जे थोडाफार विचार करू इच्छितात पालकांच्यासाठीचा. परंतु हे अत्यंत स्पष्ट आहे, याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण असण्याची आम्हाला खूप शंका येते. आणि दुर्दैव असं की याच्यामध्ये ना सत्तेत असलेले ना विरोधक याच्यापैकी कोणालाही पालकांच्या बद्दल आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल जाणीवा नाहीयेत. हे त्यांच्यावरती आरोप करतायत, ते यांच्यावरती आरोप करतायत. अरे पण ह्या सगळ्यामध्ये एक पालक भरडला जातोय. शिक्षण व्यवस्था ही तुमचं राजकारण आणण्याची गोष्ट नाहीये. तिथे मेडिकल आणि शिक्षण हे फ्री असलं पाहिजे. इथेच सध्या मोठ्या प्रमाणात लूट चाललेली आहे. रात्री निर्णय येतात, सकाळी निर्णय वेगळे येतात. अरे निर्णय घेताना सारासार विचार का केला जात नाही याच्याबद्दल आम्हाला खरंच प्रश्न पडतो. आणि अकार्यक्षम शिक्षण मंत्री खरंच सध्या लाभलेले आहेत. अतिशय दुर्दैवानी हे स्टेटमेंट करावं लागतंय. मला इच्छा नव्हती मला खरंच या स्टेटमेंट करण्याची, पण खूप दुर्दैव आहे आमचं. आणि उद्धवजी याच्यामध्ये का लक्ष देत नाहीत हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आता आम्हाला येऊन पडलेला आहे. जयश्रीताई, नक्कीच या विषयावर आपण नंतर सुद्धा तुमची मतं जाणून घेणार आहोत, पण धन्यवाद आता या सगळ्या विषयावर तुमची महत्त्वाची मतं मांडल्याबद्दल. हा जो प्रश्न आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आता यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी पालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. 15% फी कपात करण्याचा जो अध्यादेश होता तो रखडलेला आहे, त्यामुळे पालकांना दिलासा मिळालेला नाहीये. दुसरीकडे शाळा सुद्धा 17 ऑगस्ट पासून प्रत्यक्षरित्या सुरू होत नाहीये, मग आम्ही फी का द्यायची असा सवाल पालक विचारतायत. या मुद्द्यावर आपण नंतर देखील आणखी जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोक.
आणि आता आपण जाणून घेणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा विशेष उपक्रम संजीवनीबद्दल. करोना आणि लसीकरणाबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि ती सुद्धा तुमच्या फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संयुक्त विद्यमानं करोना लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ या अंतर्गत संजीवनी हेल्पलाईन लॉन्च केली आहे. तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर 7977773753 या क्रमांकावर तुमचे प्रश्न पाठवायचे आहेत आणि मग तुम्हाला तुमच्या प्रश्नांची त्वरित उत्तरं मिळतील. ज्यादातर उनके मन में ये डर है कि टीका लगवाने के 2 महीने के बाद हम मर जाएंगे और ये सरकार की चाल है पॉपुलेशन कम करने के लिए. People are really confused in which vaccine to get. Just the thing is that they have not a clear information about vaccination. The scientific terminology they are not understanding. तुम्ही कोविड-19 आणि लसीकरणाबाबत गोंधळलेले आहात का? तुम्हाला अचूक माहिती मिळत नाहीये का? आता अजिबात चिंता करू नका, कारण तुमच्याकडे आता संजीवनी हेल्पलाईन आहे. व्हॉट्सअपवर सुलभ चॅट सेवा उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. ही हेल्पलाईन नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची जागरूकता मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ द्वारे सुरू करण्यात आली आहे, ज्यात कुणालाही सहज भाग घेता येणार आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमचे प्रश्न, कोरोना, लसीकरण किंवा त्याच्याशी संबंधित समज गैरसमज याबद्दल विचारायचे. देशातील प्रख्यात आरोग्य तज्ञ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील. The vaccine will definitely give you some element of protection, often very high amounts of protection, and it's important to take the vaccine after the COVID infection. The vaccination sites are still only meeting only about 30% of their capacity. There is still a large capacity available, and people are still not coming. So we need to reach out to people, get them vaccinated as early as possible. संजीवनी हेल्पलाईन कधीही कुठेही नेहमी तुमच्या सोबत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क. आणि तुम्ही देखील जर अजून लस घेतली नसेल तर नक्की लवकरात लवकर जाऊन लसीकरण करून घ्या आणि बाहेर जाताना मास्क घालायला अजिबात विसरू नका. यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण जर अपडेट्स आणि आणखी महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.